नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची आकर्षण क्षमता वाढवण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे. खरं तर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकून घ्यावं. माझ्या घरामध्ये 5 लोक राहतात, घरात 4 लोक राहतात किंवा जास्त राहतात, त्या प्रत्येक व्यक्तीने मी जसं सांगेल तसं करावं. जेव्हा आपण मैत्रिणींच्या किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी वरचढ असावं. मी माझ्या मित्रांना किंवा मी माझ्या मैत्रिणींना सांगेल असं करा, असं ठरवा, म्हणजे मी जो काही आदेश सांगेल, मी जे काही त्यांना सांगेल त्या सगळ्यांनी माझ्या मनासारखं करावं. बघा, आपल्याला असं वाटतं पण बऱ्याच वेळा होत नाही. घरात आपल्याला किंमत मिळत नाही. समाजात फिरत असताना 4 लोक आपला ऐकत नाही, लोक नावं ठेवतात, लोक आपल्याला भाव देत नाही. ज्या मित्रांमध्ये तुम्ही बसता, तुम्ही उठून गेल्यानंतर तेच मित्र, त्याच मैत्रिणी तुम्हाला नावं ठेवतात. ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्याच ठिकाणी तुम्हाला त्रास देतात. बघा, तुमची जर अशी काही समस्या असेल, तुमचं कुणी ऐकत नसेल, जर कुणीही तुम्हाला समजून घेत नसेल, कुणीही तुमच्याशी नीट वागत नसेल, प्रत्येकजण तुमचा अपमान करत असेल, तुम्हाला हवं तितकं अट्रॅक्शन कोणी तुम्हाला देत नसेल, तर अशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला तुमच्यासोबत किंवा जवळ ठेवायची आहे. अशी एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर समोर असणारी, तुम्ही म्हणाल ती प्रत्येक व्यक्ती तुमची होईल. अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्या खिचात ठेवली तर तुम्ही सांगाल ती व्यक्ती फक्त आणि फक्त तुमच्याकडे इम्प्रेस होईल. या एका वस्तूमुळे तुमची इम्प्रेशन पॉवर वाढत जाईल. समोर असणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होईल. आता तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे, हा उपाय बघा, हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा शनिवारी करू शकता. मंगळ, शुक्र, शनी तिघांपैकी कुठल्याही दिवशी करायचं आहे. दिवसभरात सकाळ, दुपार, संध्याकाळ अगदी कुठल्याही वेळात तुम्ही करा. यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे पोटली. बघा, बाजारात, मार्केटमध्ये गेलात, जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात म्हणजे पूजा भांडारमध्ये गेलात, त्यांना फक्त सांगा, दादा मला एक पोटली द्या कापडाची. किंवा मग घरीच तुमच्याकडे कपडा असेल, तुम्ही सुईने किंवा मग मशीनवरती पण तुम्ही पोटली शिवू शकता. ठीक आहे, पोटली म्हणजे पिशवी, एक छोटीशी पिशवी. आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर घरातल्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये किंवा देवघराच्या समोर एक आसन घालून शांत निवांत बसायचं आहे. जी पोटली तुम्ही घेतलेली आहे ती तुम्हाला तुमच्या समोर ओपन, बऱ्याच पोटल्यांना रश्श्या असतात, रश्श्या असेल तर ती छान अशी ओपन करा, तुमच्या समोर ठेवा. या पोटलीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे लिंबाच्या झाडाचं मूळ. बघा, जे लिंबू सरबत आपण करतो, उंबट लिंब, काटेरी, जे झाड काटेरी लिंबाचं असतं ते लिंबू, त्या लिंबाच्या झाडाचं एक छोटं मूळ तोडायचं आहे. तोडलेलं मूळ स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे, थोडं पुसायचं आहे आणि त्यानंतर त्या पोटलीत म्हणजे त्या पिशवीत तुम्हाला ते टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक अख्खं जायफळ टाकायचं आहे. बघा, खड्या मसाल्याचे पदार्थ येतात त्यातलं जायफळ. जायफळ टाकत असताना तुम्हाला त्या जायफळाच्या वरती हळदीने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीला वश करायचं आहे, ज्या व्यक्तीला इम्प्रेस करायचं आहे, ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं तुम्हाला वाटते. घरातल्या सगळ्या व्यक्तीने ऐकावं तर तुम्ही कुटुंब लिहा, मित्रांनी ऐकावं तर तुम्ही मित्रपरिवार लिहा, समजा नातेवाईकांनी ऐकावं तर तुम्ही नातेवाईक लिहा, शेजारच्याने ऐकावं तुम्ही शेजारी लिहा. स्पेसिफिक एखादी व्यक्ती असेल की पतीसाठी करते तर पतीचं नाव लिहा, पत्नीसाठी करताय तर पत्नीचं नाव लिहा. ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीचं नाव फक्त तुम्हाला त्या जायफळावरती हळदीने, हळदीत थोडं किंचित पाणी घाला, थोडी ओली करा आणि एखादी अगरबत्तीची काडी घ्या, त्याने जायफळावरती नाव लिहा आणि हे जायफळ जे आहे ते त्या पोटलीमध्ये टाका. यानंतर त्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे बडीशेप. बडीशेप तुम्हाला एक अर्धा चमचा, एक चिमूटभर फक्त बडीशेप घालायची आहे आणि त्यानंतर शेवटी त्याच्यावरती तुम्हाला फूलवाले अख्खे लवंग घालायचे आहे. फूलवाले लवंग कसे घालायचे, तर तुम्ही ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीची म्हणजे
ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय त्या व्यक्तीची जी काही नावं असतील, समजा तुम्ही मित्रांसाठी करताय, मित्र 2च अक्षर आहेत तर त्याच्यामध्ये 2च लवंग घाला. तुम्ही नातेवाईकांसाठी करताय, नातेवाईक 5 अक्षर आहेत तर तुम्ही 5 फुलवाले लवंग घाला. तुम्ही तुमच्या पतीसाठी करताय, तुमच्या पतीचं नाव असेल राहुल, राहुल 3 अक्षर आहे तर तुम्ही 3 लवंग घाला. तुम्ही पत्नीसाठी करताय, तुमच्या पतीचं नाव आहे रोहिणी, रोहिणी 3 अक्षर आहे तर तुम्ही 3 लवंग घाला. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी, ज्या लोकांसाठी करताय त्या लोकांची, किंवा तुम्ही जायफळावरती जे लिहिलेलं आहे त्यात जेवढी अक्षर आहेत तेवढी लवंग तुम्हाला त्या पोटलीमध्ये घालायची आहे. आता हे सगळं साहित्य पोटलीत घातल्यानंतर ती पोटली बंद करायची. रशी असेल तर ती खेचा, किंवा पिशवीत टाकलं असेल ती पॅक करा आणि आपल्या उजव्या हातामध्ये घ्या. उजव्या हातात घेतल्यानंतर हाताची मूठ छान बंद करा, 2ही डोळे आपले बंद करा आणि दोनही डोळे बंद केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव घ्या. आता व्यक्तीचं नाव घेत असताना तुम्हाला मी मंत्र सांगते, तो मंत्र 16 वेळा म्हणा. मंत्र व्यवस्थित आहे का? ह्रीं श्रीं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ह्रीं श्रीं सुहास वश वश स्वाहा. ह्रीं श्रीं रोहिणी वश वश स्वाहा. ह्रीं श्रीं तृप्ती वश वश स्वाहा. ह्रीं श्रीं कामिनी वश वश स्वाहा. ह्रीं श्रीं दीप्ती वश वश स्वाहा. मी जी नावं घेतलीत तिथे तुम्हाला जी नावं घ्यायची. मित्रांसाठी करताय, ह्रीं श्रीं मित्र वश वश स्वाहा. ह्रीं श्रीं नातेवाईक वश वश स्वाहा. ह्रीं श्रीं शेजारी वश वश स्वाहा. म्हणजे ज्यांच्या समाजासाठी करताय तर ह्रीं श्रीं समाज वश वश स्वाहा. म्हणजे ज्या नावाने करताय ते फक्त नाव घ्यायचं आणि पुढे वश वश स्वाहा म्हणून 11 वेळा हा मंत्र म्हणून संपवायचा. 16 वेळा हा मंत्र म्हणून संपवायचा. 16 वेळा पूर्ण झाल्या की त्याच्यानंतर ही पिशवी जी आहे, म्हणजे ही पोटली जी आहे ती तुमच्या तुमच्या डाव्या बाजूला ठेवायची. समजा पुरुष करतात तर डाव्या खिच्यात आरामात ठेवा, की आमच्या पॅन्टीचा डावा खिचा आहे आम्ही ठेवतो. महिला करत असेल तर डाव्या बाजूला कसं ठेवायचं? समजा तुम्ही जीन्स ट्रॅक घालत असाल तर तुम्हाला पण इझी आहे. तुम्ही पंजाबी ड्रेस घालत असाल तर ओढणीची डावी बाजू घ्या आणि तिला बांधा. साडी घालताय तर पदराला बांधा आणि तो पदर डाव्या कडेला शक्यतो ठेवून द्या. नाहीच शक्य, बघा जर महिलांना शक्यच नसेल तर ही पोटली जी आहे बनवल्यानंतर थोडा वेळ सोबत ठेवून तुम्ही देवघरात ठेवू शकता. पण जेव्हा रात्री झोपायला तुम्ही बिछानात जाल तेव्हा मात्र ही पुडी आपल्या डाव्या कडेला ठेवायची आहे. समजा मी अशी झोपतीये, हा उजवा भाग आहे आणि हा डावा, तर डाव्या कडेला ती पोटली तुम्हाला ठेवायची आहे. ठीक आहे. रात्रभर सकाळी उठल्यात जशी तुम्हाला जाग येईल, किती पण वाजता तुम्ही उठताय तेव्हा डावेकडेची ती पोटली काढायची. डाव्याकडेची काढलेली पोटली जी आहे ती पुन्हा हाताच्या मुठीत घ्यायची, पुन्हा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा तंत्रमंत्र करून सिद्ध करून ही पोटली पुन्हा आपल्या डाव्या बाजूला ठेवून द्यायची किंवा देवघरात ठेवून द्यायची. कमीत कमी 41 दिवस ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायची आहे. 41 दिवसानंतर ही पोटली वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता. बघा जेव्हा तुम्ही त्या पोटलीमध्ये लिंबाचं मूळ घालता, लिंबू हे तंत्रमंत्र, बघा तंत्रमंत्र सिद्ध करण्यासाठी, लिंबाचं मूळ हे वशीकरणासाठी, एखादी वाईट शक्ती नकारात्मकता त्रास देत असेल, एखादी शत्रुपीडा पाठी लागलेली असेल तर जे काही वाईट शत्रुत्व आहे ते संपवण्यासाठी लिंबाचं मूळ हे खूप पॉवरफुल मानलं जातं. जेव्हा तुम्ही लिंबाचं मूळ घालता, जेव्हा वशीकरणात सिद्ध असणारी लवंग त्याच्यामध्ये घालता, जेव्हा ॲट्रॅक्शन पॉवर वाढवणारी बडीसोप त्याच्यामध्ये घालता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये जायफळ ठेवता. बघा जायफळ हे लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, लोकांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी तांत्रिक शास्त्रात जायफळ हे खूप पॉवरफुल मानलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्रित करता, जेव्हा हळदीने जायफळावरती त्या व्यक्तीचं नाव लिहिता, सगळ्यांनाच माहिती आहे की हळद ही वश करण्यासाठी किंवा हळद ही अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी अत्यंत सिद्ध गोष्ट आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी त्या पोटलीत तुम्ही तंत्रमंत्र करून सिद्ध करून सोबत किंवा जवळ ठेवता तेव्हा त्यातून कायम त्या 41 दिवसांमध्ये ती पॉझिटिव्हिटी तुमच्यासोबत राहते.
तुम्ही जेव्हा तंत्रमंत्र त्या व्यक्तीच्या नावाने करून तुमच्यासोबत ठेवता तेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाते. ती व्यक्ती आपोआप तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. जी लोकं तुमचं नाव घेत नव्हती, बोलत नव्हती, ती लोकंसुद्धा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे. नक्की करा.